आता मस्तपैकी मटण करायचं घरामध्ये. हे लसूण कांदा वगैरे ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मस्तपैकी. आणि हे जर पेस्ट व्यवस्थित होत नसेल का नाही तर त्याच्यामध्ये पाणी थोडं ठेवायचं. मांजराचा तर चान्स लागतोय समजा रोज. कारण इकडं मटण करायला सुरुवात झाली की त्याला बुटी बुटी मिळतच राहते. खाते पुन्हा येते अजून बघायला भेटते का नाही म्हणून. लई मांजर पण का नाही मटणाचं शौकीन झालंय वरचीवर. उस्मानाबादी बोकडाचं प्युअर मटण तुळजापूरमध्ये भेटतंय ते हित आणलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून मस्तपैकी त्याला लावून स्वच्छ पाण्यानं पहिल्यांदा धुवून घ्यायचंय. असं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ हळद आणि जी काही पेस्ट आपण बनवलेली ती असं चोळून मोळून घ्यायचं. पूर्ण त्याच्या अंगाला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं ते मिक्स झालं पाहिजे. आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर काय करायचं, कुकरमध्ये थोडस तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे बोटी 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 त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्येच हे जे बघावर कसं चार करून आवाज येते. ह्याच्यामध्ये कोथिंबीरची आणि अद्रकची जी काही पेस्ट बनवलेली ती टाकल्यानंतर आवाज येते. मग आपण जे बनवलेलं आहे कांद्याचं ते पण टाकायचं. मटण मसाला पण त्याच्यामध्ये टाकायचा. त्याचा आपलं चर 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 आवाज चालूच राहते. ते काही बंद होत नाही. त्याला सारखं ढवळत राहावं लागतंय. मग टाकायचं लाल तिखट. आणि आपला येसूर नंतर टाकला तरी चालते कारण येसराचा चव वेगळी असते, त्याचा रंग पण वेगळाच असते. मटण टाकून द्यायचं त्या चर 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 करणाऱ्या तेलामध्ये वाफलून घ्यायचं. असे चव असते का नाही उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची. अरे अरे अरे, तुम्ही खाऊन बघा आणि मग तुम्ही म्हणसाल की खरंच खावं मटण तर उस्मानाबादी बोकडाच. असं एकदम मस्त पैकी शिजून मटण तयार होते. मग काय करायचं, आपण जे नंतरची प्रोसिजर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यात मग खोबरं आणि लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो खोबरं अशा पद्धतीनं गॅसवर जे आहे ते मंद आचेवर भाजून घ्यायचं. त्याला करपू द्यायचं नाही. त्याला असं मस्तपैकी इकडून इकडून असं पूर्णपैकी भाजून घ्यायचं. नुसतं खोबरंच भाजायचं नाही बरं का, तर कांदा पण भाजून घ्यायचा. असा भाजायचा. आणि हे का भाजायचं तर तुम्ही टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही हे भाजल्याचं काय फायदा आहे ते. एवढी टेस्ट येते तुम्हाला सांगतो. अरे तुम्ही एकदा खाऊन बघाचो. आणि नसल तुम्हाला जमत तर खुशाल आमच्याकडे तुम्ही या एक दिवसाची सवड काढून आणि मग बघा उस्मानाबादी बोकडाचं मटण आणि त्याची टेस्ट काय असते ते. कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपलं तेल ओतून त्याच्यामध्ये येसूर टाकत. आता येसूर म्हणजे काय तर इकडलं जे काळं तिखट ज्याला म्हणतो आपण ते काळं तिखट ते म्हणजे येसूर. आणि ते टाकायचं. त्याच्यामध्ये मटण टाकायचं आणि पाणी ओतायचं. मग होतो तयार आपला रस्सा. ह्याला म्हणायचं रस्सा. आणि त्याच्यावर जे तेल दिसते त्याला म्हणायचं तर्री. हे कॉम्बिनेशन फक्त उस्मानाबादी बोकडाच्या मटणामध्ये इतकं भारी असतं तुम्हाला सांगतो. इतकी चव काय त्याचा रंग काय ते बघावर कोथिंबीर टाकल्यानंतर तर कसं दिसायला लागले ते. किती मस्त दिसायला का नाही. हा मग हे दिसायला एवढं मस्त आहे म्हणजे खायला कसं असेल जरा विचार करा तुम्ही. खुशाल या तुम्ही कधी पण या आपल्याकडे, कधी पण या. उस्मानाबादी बोकडाचं मटण तुम्हाला अवश्य खाऊ घालू आपण. आता ते सप्पक सप्पक जे आहे ना तर ते लेकरासनी थोडं काढावं लागतंय कारण ते काही तिखट जास्त खात नाही. आपल्याला असते तिखट खायची सवय. मग आता मटणाबरोबरच करायचे आपल्याला फ्राय. मटण फ्राय पण तयार करायचं. त्यासाठी जे पहिलं आपण मटणामध्ये टाकलेलं होतं त्याच वस्तू पुन्हा ह्याच्यामध्ये टाकायच्या. आणि त्याच्यामध्ये तेल ते सगळं आपण केलेली पेस्ट वगैरे ते सगळं टाकून मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचा.
आणि मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटण टाकणार आहोत आणि मटण टाकल्यानंतर ते असं परतून परतून घ्यायचं आणि मग होतो आपलं तयार मस्तपैकी मटण मसाला. काळ्या तिखटाचं महत्व एवढं आहे तुम्हाला सांगतो. या काळ्या तिखटामुळे ह्या मटणाला एवढी चव येते का नाही त्याला उस्मानाबादी बोकडाच्या मटणाला काय सांगायची सोय नाही. आता हे अशा पद्धतीने मटण टाकून ते हलून नंतर मग होतं तयार असं मटण फ्राय. हॉटेलात कुठं खाता राव, घरचं खाऊन बघा तुम्ही, मग तुम्हाला वाटेल खुशाली या. कधीही या, तुम्हाला उस्मानाबादी बोकडाचं मटण खाऊ घातलं जाईल. आणि मग अशा पद्धतीचं मटण वाटीमध्ये लेकरांसाठी आणि पातेल्यामध्ये मोठ्या माणसांसाठी आणि त्याच्या शेजारी मस्तपैकी अशा मटण फ्राय जे बनवलेलं आहे ते असं वाफ वगैरे आलेली. ह्याचा वास तर तुम्हाला सांगतो असा यायला का नाही अजून भूक वाढते बघा. आणि त्या वासानच भूक वाढते, इतकी वाढते कधी एकदा ताटात भरता येईल कधी एकदा खाते की असं झालेलं असते बघा उस्मानाबादी बोकडाचं मटण. किती मस्त झाले बघ, छान झाले. खास काय खा. ओ मला असलं मग वाटतंय. होय मांजर आले बघ. शेव तेच हात का आता हात धुवून खाय. मस्त झाले. तर आज आमची आत्या येणार आहे म्हणून आम्ही मटण केलेलं आहे. काय ग मिटलं.